नमस्कार, मी रुचिता ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सध्या रब्बी पिकांची काढणी चालू आहे आणि काढणीनंतर जमिनीची मशागत केली जाते। त्यासाठी सर्वात जास्त रोटावेटरचा वापर केला जातो। पण हा वापरताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं फार आवश्यक आहे आणि रोटावेटरची काळजी सुद्धा कशी घ्यायची हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। रोटावेटर वापरताना त्याचे अटॅचमेंट, त्याचा वेग हे सगळं तपासावं लागतं। आताच या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात। रोटावेटर हा आपण ट्रॅक्टरला जोडून वापरतो, त्यामुळे रोटावेटरची आणि ट्रॅक्टरची क्षमता हे दोन्ही योग्य आहे का, एकमेकाला पूरक आहे का हे तपासावं। कारण रोटावेटर चालवण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये आवश्यक पीटीओ पॉवर असणं गरजेचं असतं। हेवी रोटावेटरसाठी कमी क्षमतेचा ट्रॅक्टर वापरायचा नाहीये। त्यानंतर रोटावेटरची योग्य जोडणी म्हणजेच अटॅचमेंट करून घ्यायची आहे। त्यासाठी उत्पादकाने म्हणजेच कंपनीने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार ट्रॅक्टरशी रोटावेटर जोडायचा आहे। यामध्ये साधारणतः रोटावेटरच्या ड्राईव्ह लाईनला ट्रॅक्टरच्या पॉवर टेक ऑफ म्हणजेच पीटीओ शाफ्टशी जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर जमिनीची किती खोलपर्यंत मशागत करायची हे ठरवून घ्यायचं आहे आणि नंतर रोटावेटर त्या खोलीवर सेट करायचा आहे। त्यासाठी रोटावेटरवरील खोली नियंत्रण यंत्रणेमध्ये योग्य ते बदल करून घ्यायचे आहेत। या सगळ्या सेटिंग करून रोटावेटर चालवायचा आहे, पण त्यामध्ये थोडं ओव्हरलॅपिंग होणं ही आवश्यक आहे। दुसरी ओळ घेताना पहिल्या ओळीचा काही भाग ओव्हरलॅप करून घ्यायचा आहे, त्यामुळे मातीच्या मशागत न झालेल्या पट्ट्या सुटत नाहीत। यासोबत रोटावेटरचा वेग कमी ठेवायचा आहे। उगाच जास्त वेग ठेवला तर चांगली मशागत होत नाही। पण शेतामध्ये जर घट्ट किंवा कडक माती असेल तर मशागतीची खोली कमी जास्त करायची आहे। जर जमीन निबर असेल तर ती फोडण्यासाठी रोटावेटर हळूहळू वाढत्या खोलीवर लावायचा आहे। हे झालं रोटावेटर चालवतानाचं। पण रोटावेटर वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर आपल्याला त्याची काळजी घ्यावी लागते। कशी करायची ही देखभाल तेही पाहूयात। रोटावेटर वापरण्यापूर्वी त्याची एकदा नीट तपासणी करायची आहे। कुठे बोल्ट सैल झाले आहेत का, बेल्ट झिजलेत का किंवा गिअर बॉक्समध्ये काही समस्या आहे का हे पाहून घ्यायचं आहे आणि काही झीज किंवा नुकसानीच्या खुणा असतील तर त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत। तपासणीसोबत रोटावेटरच्या सर्व फिटिंग आणि हलणाऱ्या भागांना ग्रीसिंग करण्याची फार गरज असते। म्हणजे नेमका कोणत्या पार्ट्सला ग्रीसिंग करायचं आहे तर रोटावेटरचं बेरिंग्स, पिव्होट पॉइंट्स आणि गिअर बॉक्स यासोबतच पीटीओ शाफ्ट आणि युनिव्हर्सल जॉईंट ज्याला यू जॉईंट असंही म्हटलं जातं तिथे हे नियमितपणे वंगण घालायचं आहे। रोटावेटर वापरायच्या आधी पीटीओ शाफ्ट वाकलाय का, त्याला भेगा आहेत का, सगळे गार्ड्स जागेवर आहेत का हे तपासायचं आहे आणि पीटीओ शाफ्ट व्यवस्थित जोडला आहे आणि लॉक केलाय का हे तपासायचं आहे। रोटावेटरच्या वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर त्यामध्ये अडकलेली माती, काडी कचरा आणि वनस्पतींचे अवशेष सगळं काढून टाकायचं आहे। पाती आणि इतर हलणाऱ्या भागांवर विशेष लक्ष द्यायचं आहे आणि स्वच्छ असलेल्या रोटावेटरला गंज चढला नाही ना ते पाहायचं आहे। या व्हिडिओतील माहिती डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सचिन नलावडे यांनी दिली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका।